Namaskar. Last time we learned some formulas depend on circumference, diameter, that means C is equal to 2 pi r, D is equal to 2r, and now one more formula is there. So नाही ठीक आहे, आपण हे दोनच फॉर्म्युल्यावरची गणित पाहूयात. Now we take some more examples. If r is equal to 7 cm, find D and C. R is equal to 1.4 cm, find D and C. R is equal to 10 cm, find D and C. Pi is equal to 3.40. Is that clear? आता पहा आणखी काय उदाहरण घेऊया. If diameter of a circle is 14 cm, find C. If radius of a circle is, find C. Its circumference. असा प्रश्न येतो. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. मी शॉर्टकट घेतलाय. पहा आणखी काय गणित आहेत ते नंतर पाहूयात. आधी आपण एवढीच पाहूयात. पहा सोपी आहेत म्हणून थोडीशी फास्ट घेणार आहे मी. पहा बरं, R7 आहे. D चा फॉर्म्युला आहे 2R. D is equal to 2R. R ची किंमत दिली आहे 2 into 7 cm आहे. C विचारलं. C बरोबर 2 pi r. पाई ची किंमत दिली आहे का? नाही. 2. पाई ची किंमत 22/7 ना, 22/7. आणि r किती आहे? 7. 7 ला आपण 1 म्हणायचं, याला आपण 1 म्हणायचं. 7 गेट कॅन्सल. 22 बने. किती सोपं आहे बघा बरं. काही नाही, अजून पण इथे बघा. D बरोबर 2r. 2 गुणिले r ची किंमत 1.14. गुणाकार करा. 14 गुणे 28. पॉइंट नंतर 1 करे. हा, C चा दोन फॉर्म्युले बघा. C बरोबर 2 pi r आणि हा 2r आहे बघा. 2r म्हणजे D आहे. मग हा पाय आणि हा d. हे महत्त्वाचं सूत्र आहे बरं का. C बरोबर पाय d. नीट ऐका. C बरोबर पाय d आणि C बरोबर 2 pi r. अशी दोन सूत्र आहेत. तुम्ही d काढला, समजा d आलाय, तुम्ही इथून हे सूत्र पण वापरू शकता. पाय d. पायची किंमत 22/7 आणि d ची किंमत 14 आली बघा. 7 गुणे 14 आणि 22 गुणे. C बदलला का बघा बरं. C बदलला का? नाही. तुम्ही इथं d मिळाल्यावर तुम्ही हे सूत्र वापरू शकता पाय d चं, किंवा r माहिती आहे ना, तर 2 pi r लिहू शकता. तुम्हाला जर r दिलेला असेल तर हे सूत्र वापरायचं. C बरोबर 2 pi r. आणि तुम्हाला जर d दिलेला असेल, C बरोबर पाय d सूत्र वापरायचं. काही कळलं का मी काय सांगतोय? If r is given, use that formula, and if d is given, use that formula. C is equal to pi d. आता पहा, d आला बघा. आता तुम्ही दोन्ही सूत्र वापरू शकता. C is equal to pi d आणि d च्या ऐवजी 2.8. पुण्याचं काम करा. पॉइंट टाकलं त्या बरोबर. 28/10 एक घर सरकलं. 7/28. 22/88. 22/88 भागिले 10. खाली 10 100 1000 आलं की शक्यतो त्यांना भागायचं नाही, कारण आपण शून्य काढून तेवढे घर पॉइंट घेतो. एक शून्य काढला एक घर इकडे जायचं. 8.8. किंवा तुम्ही C is equal to 2 pi r हे फॉर्म्युला वापरू शकता. 2 गुणिले 22/7 आणि r ची किंमत किती आहे बघा बरं. 1.4. पॉइंट काढून टाकला. 14/10. 7 गुणे 14. 22 गुणे 44 गुणे 88 आणि शून्य काढून घ्या. 8.8. म्हणजे तुम्ही दोन्ही सूत्रांनी ते काढू शकता. आता r 10 आहे आणि तुम्हाला d काढायचा आहे. d बरोबर 2r. 2 गुणिले r ची किंमत 10 म्हणजे किती आलं? 20 cm. आला का d? C काढायचा आहे. पाय d. पण पायची किंमत दिली आहे 3.14. पायची किंमत 3.14, डी ची किंमत 20
एक शून्य असाच पॉईंट नाही असं गृहीत धरा. 314 गुणिले 2 हा गुणाकार 628 येईल बघा. आणि दशांश नंतर 2 घरे, पॉईंट नंतर 2 घरे, डावीकडून 2 घरे द्या. किंवा दुसरं सूत्र वापरू शकता सी च, बरोबर. 2 पायची किंमत दिलेली असल्यामुळे तीच घेतली मी. आणि आर टाका, आर किती आहे 10, 10 गुणे 20, एक शून्य असाच 2 ने 3 14 गुणला आता 628 आलं. दशांश नंतर पॉईंट मध्ये 2 घरे, 2 घरे पॉईंट दिलं, उत्तर तेच आलं. म्हणजे अतिशय सोपी गणित आहे. फक्त यूज फॉर्म्युला, पुट व्हॅल्यूज, डू मल्टिप्लिकेशन ओनली. सूत्र द्या, सूत्रात किमती भरा, डू द मल्टिप्लिकेशन. आणि कधी कधी काय डिव्हिजन इज देअर, नो प्रॉब्लेम. सो डायमीटर ऑफ द सर्कल इज 14. डायमीटर म्हणजे डी. फाइंड सी. बघा डी दिलाय, सी विचारलाय. दोघांचा सी चा डी चा फॉर्म्युला सी बरोबर पाय डी. पायची किंमत 22/7 दिलेली नाहीये ना. आणि डी ची किंमत 14. 7 गुणिले 14 म्हणजे किती आलं 44 सेंटीमीटर. किती सोपं गणित. रेडियस ऑफ सर्कल इज 35. म्हणजे कोण आहे आर. आणि सी काढायचा आहे. सी बरोबर 2 पाय आर. 2 तासात पायची किंमत 22/7. आर दिलाय, आर दिल्यामुळे 2 पाय आर, डी दिला तर पाय डी. 7 35. लहानाचा गुणाकार 5 गुणे 10, 10 गुणिले 22 म्हणजे किती झालं 220. अशा पद्धतीने आपण ही गणित सोडू शकतो. खूप सोपी गणित आहेत, तुम्हाला हे नक्की सोडवता येतील. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही जो प्रॅक्टिस सेट जो 42 आहे त्याच्यातली काही गणित निश्चित सोडू शकाल. ते आपण सोडवणार आहोतच, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सोडू शकाल. आता थोडीशी उलटी. आता तुम्ही आर दिलाय, डी दिलाय, सी काढायचा. आता सी दिलाय समजा, तर आर काढता आला पाहिजे. तर बघूयात आपण त्या प्रकारची गणित. नीट लक्ष द्या. बघा the circumference of a circle is 198 cm. Find our radius and diameter. दोघे काढायला सांगितले. The circumference of a circle is 62.80 cm. Taking pi is equal to 3.40. Find its diameter. Now, काही एक्झाम्पल्स आहेत पुस्तकात सोडून दिलेले, ते घेतोय मी. द रेडियस ऑफ circular plot is 7.7 meter. How much will it cost to fence the plot with 3 rounds of wire at the rate of 50 rupees per meter per METRE मीटर. हे 3 एक्झाम्पल्स आहेत. त्यातली 2 सोपी आहेत, त्याला थोडंसं डोकं चालवायचे. बघूयात आपण. आता त्या टाईपचे गणित आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये पण ते पण आपण लगेच घेणार आहोत. जस्ट लिसन. सर्कमफरन्स म्हणजे सी 198 cm आणि आर काढायचा आहे, डी काढायचा आहे. बघा 2 सूत्र आहेत.
आरचं सूत्र आहे 2 पाय आर. चला सी ची किंमत टाका. 2 गुणिले 22/7 आणि गुणिले बघा सी ची किंमत टाकली सी 2 तसाच पाय ची किंमत टाकली आर तसाच. मला आर काढायचा आहे. सगळे इकडे हातून घ्या. भागिले 7 गुणिले होईल आणि हे दोघं जण गुणिले हे भागिले होतील. हे भाग द्या. 11च्या पाड्यात आहे का बघा बरं. 11 दुने 22, 11 1 11 खाल्ला 11 8 88. बे 1 बे बे 9 18. आर बरोबर 9 गुणिले 7 63 भागिले 2. बे 3 6 बे 1 बे बे 5 10. आर किती आला 31.5. आर किती आला 31.5. हा आर झाला. आता आर माहित झाल्यावर डी चं सूत्र सोपं आहे. डी बरोबर 2r 2 गुणिले 31 बघा 2 आणि आर ची किंमत 31.5. 2 ने गुणून घ्या. बे 5 10 2 आणि 1 3 बे 3 6 पॉइंट नंतर 1 घर आहे. सी चं सूत्र वापरलं आर मिळाला पॉइंट मध्ये आला आणि डी बरोबर 2r 2 गुणिले 31.5 गुणाकार करून पॉइंट नंतर 1 घर असल्यामुळे 1 घराच्या आधी पॉइंट दिला. हेच तुम्ही डी काढू शकता. सी बरोबर पाय डी. सी 198 पायची किंमत 22/7 आणि डी हा भागिलेचा गुणिले झाला. हा भागिले होईल 11 1 11 11 88 11 गुणिले 22 बे 9 18 9 7 डी मिळाला. आणि मग डी बरोबर 2 आणा. डी च्या जागेवर डी भरा. डी च्या जागेवर 63 गुणिले 2 भागिले होईल. म्हणजेच आर किती 31.2. तुम्ही हे असं सोडवलं काय आणि असं सोडवलं काय. यू कॅन सॉल्व एनी मेथड. कळलं का. बघा सी च्या 2 बाय आर मध्ये किती भागल्या मला आर मिळाला. डी बरोबर 2 आर मला डी मिळाला. किंवा सी बरोबर पाय डी किंमत टाकली मला आधी डी मिळाला आणि डी बरोबर 2 आर मध्ये डी टाकल्यावर आर मिळाला. कसंही करा. असं खाल्लं तरी तोंडात जाईल, असं खाल्लं तरी तोंडात जाईल. द सर्कमफरन्स ऑफ सर्कल सी बरोबर 62.80 cm. पायची किंमत 3.14 डी काढायचं. आता सी दिलाय डी विचारलाय. दोघांचं सूत्र कोणते. आता मात्र तेच वापरायचं. कळलं का. सी ची किंमत 62.80 पायची किंमत 3.14. सी च्या जागेवर सी बाजूला पाय जागेवर पाय आणि डी ची किंमत तशीच. हा गुणिलेचा भागिले होईल. डी जागेवर आहे बघा 62.80 भागिले 3.14. महत्वाचं काम काय करू पॉइंट काढून टाकू. बघा पॉइंट नंतर 2 घरं होती म्हणून वरती होती म्हणून खाली एकावर 2 शून्य. पॉइंट नंतर 2 घरं आहेत 2 डेसिमल पॉइंट डेसिमल प्लेसेस आहेत काढून टाकली. त्याच्या बदल्यात वर एकावर 2 शून्य कॅन्सल झाले. बघा 100. 314 ची दुप्पट 314 इथे 4 येईल 8 इथे 4 दुने 8 314 2 ने गुणून टाका. 314 1 314 314 गुणे 628 शून्य. Diameter of circle is 20 cm. कळतोय का. प्रॅक्टिस सेट 42 मध्ये 4 ते बघा तिथे आर दिलाय 7 आणि डी काढायचं सी काढायचं. हे गणित झाले आपलं. 2 मध्ये काय दिले बघा बरोबर. डी दिलाय 28 आणि तुम्हाला काढायचं आहे आर आणि सी काढायचं. बरोबर का. मग डी डी दिलाय ना. डी दिलाय सी काढायचा आर काढायचा. डी बरोबर किती आर 2 आर. डी च्या जागेवर 28 गुणिले 2 भागिले होईल. आला का. आता सी चं सी काढायचं पाय डी म्हणा. याच्या सूत्राद्वारे किंवा हे बघा हे तुम्हाला सारखंच उत्तर मिळणार. फक्त डी पाय डी घेतलं की डी घ्या 28 आणि 2 पाय घेतलं की आर घ्या 14. हे सोडवायचं हे सोडवा तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तिसरं रेडियस डॅश डॅश डायमीटर डॅश डॅश आणि सर्कमफरन्स 616 आहे बघा.
सरकमफरन्स म्हणजे कोण? सी. काय विचारलंय? आर आणि डी. आर बरोबर प्रश्नचिन्ह, डी बरोबर प्रश्नचिन्ह, सी बरोबर 2 पाया. आर काढायचा आहे ना, 616. पायची किंमत टाका बघा, 616 2 तासच पायची किंमत आर. हा भागिले 7 गुणिले होईल आणि 2 आणि 22 भागिले होईल. 11चा पाडा म्हणा, 11 5 55 खाली 6, 11 6 66, 11 2 22, 2 ने भागा 28. भाग तुम्हाला आला पाहिजे. परत 2 ने भागा 14. बरोबर आहे का बघा? आर आर तुम्हाला डी काढायचं आहे. डी बरोबर 2 आर. तुम्ही काढू शकता सहज. हा घरचा अभ्यास आहे. आता परत सी कोण दिलाय? 72.6. सेम गणित पहा. हे सूत्र 72.6 2 गुणिले 22 हे सेम 72.7 भागिले गुणिले झाला, गुणिले भागिले झाला. फक्त आता इथे काय करायचं? पॉईंट काढून टाकायचं. इथे फक्त पॉईंट काढून टाकला. एक घर खाली 10. आता 11चा परत 11चा भाग देऊ. 11 6 66 आणि 11 6 66. 11 गुणे 22. परत 2 ने भागा 32 32. आता बघा बरं का, 2 ने भागत नाही. 33 गुणिले 7 7 ते 21 21 आणि 2 23 भागिले 2 गुणिले 10. 231 ला 2 ने भागा. बेक बे बेक बे बे पंचे 10. एक राहिला बोलून घेतला 0. 115.5 भागिले 10. आता आताच आहे बरं का. परत पहा, पॉईंट आपण दिला, भाग दिला, भाग जात नाही. 231 भागिले 2 गुणिले 10. 231 ला फक्त 2 ने भागलं बघा. 115.5 आणि खालचा छेद 10. आता 0 काढा म्हणजे हा दशांश अजून एक दशक येईल म्हणजे आजची किंमत येईल 11.55. कळलं का? म्हणजेच मला असं वाटतंय 42 मध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे? आर काढायचं आहे 11.55 आणि डी बरोबर 2 आर. गुणाकार करा. 2 पंचे 10 2 10 1 11 2 1 3 2 1 2 23.10 काय झाला? डी झाला. म्हणजे अतिशय सोप्या प्रकारची गणित आहे बघा. आपण आता बोलता बोलता 42 चा प्रश्न पहिला पूर्ण केलेला आहे. आता महत्वाची 2 प्रकारची गणित थोडीशी अवघड गणित आहेत की जी आता आपल्याला त्यामध्ये दुसरं गणित पण तुम्ही करू शकता. ते घेतो आधी. 42 मधलं दुसरं सरकमफरन्स ऑफ सर्कल सी बरोबर 176 आणि तुम्हाला काढायचं आहे आर. बघा सी बरोबर 2 पाय आर. सी ची किंमत टाका. 2 टाकला, पायची किंमत टाकली. 7 गुणिले होईल आणि 2 आणि 22 भागिले होईल. 11 1 11 11 7 66 11 गुणिले 22 82 आणि 42 7 4 28 येईल आर. त्या ठिकाणी तुम्हाला आरच काढायचं आहे. आता 2 गणितं राहिली आहेत त्या टाईपची 2 गणितं घेतो मी. 2 प्रकारची गणितं घेतो. त्यात हे गणित घेतलं की तुम्हाला ऑटोमॅटिक 42 मधलं तिसरं गणित सोडवता आलं पाहिजे. आणि आणखी एक घेतो म्हणजे तुम्हाला शेवटचं पण येईल. आता नीट संकल्पना समजून घ्या फक्त. रेडियस ऑफ सर्क्युलर प्लॉट. सर्क्युलर प्लॉट आहे, याची रेडियस दिली 7.7. हाऊ मच विल इट कॉस्ट? त्याची किंमत किती होईल? टू फेन्स द प्लॉट विथ. फेन्स म्हणजे कुंपण. फेन्स म्हणजे काय? कुंपण. द प्लॉट, या प्लॉटला कुंपण घालायचे विथ 3 राऊंड्स ऑफ वायर. वायरचं म्हणजे तारेचं कुंपण घालायचं याला 3 राऊंड, 3 राऊंड. आता मला सांगा, हा प्लॉट आहे, इथून सुरू केलं, इथं 1 राऊंड संपला. 1 राऊंड ऑफ फेन्स. 1 राऊंड ऑफ फेन्स म्हणजे कुंपणाचा 1 राऊंड म्हणजे काय असेल? सरकमफरन्स असेल. काय असेल?
सरकमफरन्स. म्हणजे आधी आपण सी काढू. सी काढला म्हणजे दॅट इज द वायर रिक्वायर्ड टू फेन्सिंग द वन राऊंड ऑफ वायर रिक्वायर्ड टू फेन्स वन राऊंड. म्हणजे लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर वन राऊंड ऑफ फेन्सिंग. वायर रिक्वायर्ड फॉर वन राऊंड ऑफ फेन्सिंग. एका राऊंडला लागणारी वायर, कुंपणाच्या एका राऊंडला लागणारी वायर म्हणजे सरकमफरन्स. वाटलं सीधा असं म्हणू का? वन राऊंड ऑफ वायर रिक्वायर्ड म्हणायला लागेल स्टार्टला. वायर रिक्वायर्ड फॉर वन राऊंड ऑफ फेन्सिंग. Wire required for one round of fencing is equal to C. कळलं का? हे याच्यातलं महत्वाचं. म्हणजे एका राऊंड साठी कुंपणाच्या एका राऊंड साठी लागणारी वायर म्हणजे सरकमफरन्स. आणि तुम्हाला रेडियस दिली आहे. मी तर म्हणणार R इज इक्वल टू 7.7 मीटर. मग C बरोबर 2 पाय R 2 गुणिले 22/7. C चं सूत्र आहे R 7.7. आधी पुण्याचं काम करू. म्हणजेच काय, पॉइंट हटवून दिला फक्त. एक घर होतं म्हणून खाली 10. हे 11 होईल. 11 गुणिले 22 गुणिले 22/10 हे 484 होईल. हा सी आला 48.4 मीटर. कळलं का नाही कळलं? ही ओळ परत लिहिणार मी. वायर रिक्वायर्ड फॉर वन राऊंड ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू C इज इक्वल टू 48.4 मीटर. आता ही एका राऊंडची. हाऊ मेनी राऊंड्स आर देयर? 3. मग वायर रिक्वायर्ड फॉर 3 राऊंड फेन्सिंग. 3 राऊंड ऑफ फेन्सिंग याला बनायचं 3 ने. 3 चौक 12 3 8 24 आणि 1 25. 3 चौक 12 2 14. पॉइंट नंतर किती घरे? 1. पॉइंट नंतर 1 घरे. म्हणजेच हे आलं 3 चौक 12 चला 3 8 24 आणि 1 25 3 चौक 12 14. ओके. हे 3 राऊंड साठी लागणारी वायर. आणि आता कॉस्ट ऑफ वायर त्याचा रेट दिलेला आहे बघा. हाऊ मच 50 रुपीज. आता 50 रुपीज पर मीटर. तर आपलं मीटर मध्ये असल्यामुळे गुणिले 50. हा शून्य फक्त लिहून ठेवतो. 1452 गुणिले 5 करतो. 5 गुणिले 10 25 आणि 1 26 5 24 आणि 2 22 5 आणि 2 7. पॉइंट नंतर 1 घर म्हणून 1 घर पॉइंट देतो. 7260 रुपीज. 7260 रुपीज. So cost of wire required for fencing is 7260 rupees. परत पहा. Wire required for one round of fencing is equal to C. R is given. C काढला. Wire required for one round of fencing C is equal to wire required for 3 round of fencing 3 into आणि कॉस्ट ऑफ वायर हे जे आलं त्याला मीटर मध्ये असल्यामुळे हे 50 रुपयाचाच मीटरचा दर आहे. 50 ने गुणलं. सेम एक्झाम्पल. रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज 56. म्हणजे इथं आर किती दिली आहे? 56. व्हॉट वुड इट कॉस्ट? कॉस्ट काढायची. टू पुट अ 4 राऊंड ऑफ फेन्स अराउंड दिस गार्डन ॲट द रेट ऑफ 40 रुपीज. 50 ते 40 रुपये आणि 3 राऊंड 4 राऊंड आहे. वायर आता त्यांनी काय म्हटले? 4 राऊंड ऑफ फेन्सिंग अराउंड दिस. वायर रिक्वायर्ड फॉर 1 राऊंड ऑफ फेन्सिंग C काढला. तिला आरची किंमत C बरोबर 2 पाया 2 गुणिले 22/7 गुणिले 56 7 8 56 8 गुणे 16 16 गुणे 32 32 आणि 35 मीटर मध्ये ना. ओके मीटर. C आला. मग इथं काय म्हणणार? इथं भरणार 352. इथं घेणार 352. इथं 4 राऊंड आहे ना.
4 इंटू 352 होईल, गुणाकार करा. कॉस्ट ऑफ वायर हा जो गुणाकार येईल त्याला 40 ने गुणा, यू विल गेट आन्सर. तर अशा पद्धतीने आपण तिसरं गणित पण आपलं झालेलं आहे. आता आपण चाललोय 5 नंबर 77 बरोबर सोडून दिलेलं जे गणित आहे, नीट पहा, नीट वाचा. एवढ्या गणिताकडे आपण जाऊ म्हणजे आपले टॉपिक संपेल. पहा, सोपं गणित आहे एकदम. द रेडियस ऑफ द व्हील ऑफ द बस is 0.7 meter. How many rotations will a wheel complete while traveling a distance of 22 kilometers? बघा, थोडीशी अंडरस्टँडिंग ठेवा. हा रोड आहे आणि हे जे सर्कल, हे चाक आहे बघा, व्हील. रेडियस ऑफ द व्हील ऑफ बस, हे बसचं चाक आहे. इथं चिटकलेल्या रस्त्याला हे फिरतंय. हे फिरत 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 परत पुन्हा हा भाग इथं जेव्हा येईल, म्हणजे हा इथून इतका सगळा भाग आहे, हा इथे चिटकलेला असेल. हे जे डिस्टन्स आहे, हे अंतर म्हणजे सरकमफरन्स आहे. काय आहे? सरकमफरन्स. म्हणजे कळतंय का? म्हणजे द रेडियस ऑफ द व्हील ऑफ अ बस इज 0.7 मीटर. हाऊ मेनी रोटेशन्स विल अ व्हील कंप्लीट? म्हणजे हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, म्हणजे किती फेरे होते. तर इथं फॉर्म्युला आहे बघा, डिस्टन्स अपॉन सरकमफरन्स ऑफ अ व्हील इज इक्वल टू रोटेशन्स. हे सूत्र आहे बघा, रोटेशन इज इक्वल टू, म्हणजे नंबर ऑफ रोटेशन इज इक्वल टू, फॉर्म्युला इथं लिहितो बघा, डिस्टन्स अपॉन सी. या सूत्रावरच हे गणित आहे. या ठिकाणी डिस्टन्स इज गिवन बाय ट्रॅव्हलिंग डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर, 22 किलोमीटर. हे मीटर आहे, हे किलोमीटर आहे. याचं मीटर मध्ये रूपांतर करू, याचं मीटर मध्ये रूपांतर करू. किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करताना 1000 ने गुणायचं असतं. 2.2 आहे आय थिंक. 22. ओके, हे झालं डिस्टन्स. डिस्टन्स आलं. सरकमफरन्स r इज इक्वल टू 0.7 मीटर, c इज इक्वल टू 2 पाय r. 2 गुणिले 22/7. r ची किंमत 0.7. पॉइंट काढून टाकला बघा. एक घर होतं मग खाली 10, 7 7 कॅन्सल. वरती 44, खाली 10. हा सी. सी माहित झाला, डिस्टन्स माहित झालं. सूत्र लिहिलं, डिस्टन्स 22,000 भागिले 4.4. एक घर सरकवलं म्हणजे वर 10 आणि खाली 44. 22 1 22 3 0 असेच. 22 गुणे 44 आणि 2 पंचे 10. 1000 गुणिले 5. सो आन्सर इज, हो काहीतरी चुकलं आपलं. 22,000 2 पॉइंट. डिस्टन्स आय थिंक द रेडियस ऑफ व्हील इज 0.7. सो नाही, बरोबर आहे आपलं. पुस्तकामध्ये त्यांनी गणितात रेडियस म्हटले आणि घेताना त्यांनी खाली डायमीटर घेतले. मग हेच गणित तुम्ही इथं डायमीटर जर आलं तर डायमीटर टी दिलाय समजा 0.7, तर इथं कोणतं सूत्र वापरणार? पाय डी. आपलं बरोबर आहे 5000 फेरे. पण इथं जर रेडियसच्या ऐवजी जर डायमीटर शब्द आला, सी बरोबर पाय डी, मग इथं उत्तर बदलेल. 2.2 येईल. सी ची किंमत 2.2 येईल आणि 10,000 फेरे होते. आणि चौथं गणित जे आहे, द व्हील ऑफ बुलक कार हॅज अ डायमीटर 1.4. आता डायमीटर बरं का, म्हणजे डी इज गिवन. डी दिलं म्हणजे तुम्ही सूत्र कोणतं लिहिणार? पाय डी.
बघा बरं का, सी बरोबर पाय डी. डी किती दिलाय म्हणे 1.4. पॉईंट आखलून द्या. बरोबर. हाऊ मेनी रोटेशन्स विल completed as the car travel 1.1 kg. Distance is equal to 1 kilometer. Sorry, 1.1 into 1000. बघा 1.1 ला 1000 ने गुणायचं म्हणजे 11 वर 3 शून्य आणि एक घर पॉईंट म्हणजे 1100 बघा मीटर. आणि मग रोटेशन इज इक्वल टू नंबर ऑफ रोटेशन इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन सी. डिस्टन्स आलो 1100 आता आलं बघा हे आणि 4.4 1100 खालचा पॉईंट धरल्यावर 10 1100 म्हणजे 100 11चा भाग केला 11 × 44 आणि 4 ने भागले 25 होईल. 25 गुणिले 10 250 त्याचं उत्तर आहे. म्हणजे 42चं जे शेवटचं उत्तर आहे 250 राऊंड्स. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूयात.